मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण मागे, सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य. मागण्यांबाबत जरांगेंचा सरकारला 3 दिवसांचा वेळ. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई यशस्वी. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप निश्चित. भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार. अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची चर्चा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 301वी जयंती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज चौंडीमध्ये अहिल्याश्वर मंदिरात पूजा झाल्यानंतर अभिवादन सभा. कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ. वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय. 1 जून ते 30 ऑक्टोबर 2024 या 5 महिन्यांच्या कालावधीत सवलत लागू. भेसळयुक्त अन्नपदार्थांवरती धडक मोहीम राबवण्यासाठी तुकाराम मुंढेंची नवीन संकल्पना. तक्रारीसाठी नवीन ॲप आणणार. लवकरच टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला जाणार. मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाची हजेरी. अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूज, जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाडमध्ये पावसाच्या सरी. उकाड्यापासून त्रस्त मुंबईकरांना काहीसा दिलासा. पुढच्या 4 ते 5 दिवसात मान्सून केरळ, तामिळनाडूमध्ये येण्यासाठी अनुकूल स्थिती. काल केरळ आणि हरियाणात चंदीगडमध्ये देखील पावसाच्या सरी. आज विदर्भाच्या काही भागात गडगडाटासह गारपिटीची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळी पाऊस. वीज कोसळून 48 जणांचा मृत्यू. इनोव्हा ट्रॅक्टरसह अनेक गाड्या देखील वाहून गेल्या. डी.के. शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री. डी.के. शिवकुमार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 3 जूनला होण्याची शक्यता. मुंबई पुण्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. गुप्तचर यंत्रणांकडून 9 दहशतवाद्यांना अटक. दहशतवाद्यांनी केली होती दादर स्थानकाची रेकी. दिल्ली देखील दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती. गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबीचा आज महामुकाबला. अहमदाबादमध्ये रंगणार अंतिम लढत. सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आरसीबी सज्ज.